नमस्कार मंडळी. हे पहा काय आबळ आलंय. हे बा सार्थक कसा खेळतोय झोका. हा हे बा आबळ कसं आलंय आणि इतकं वारं सुटलंय. मॅडमचं आत्ताशी चाललंय संध्याकाळची वाजले 7. हे बा मी इथं लसूण निवडते. एवढं लसूण निवडलाय पण वारं इतकं सुटलंय ना का बस. वाऱ्यामुळं ना लसूण उडून चाललाय. जुडी काढली सार्थकनी निवडायला. तर हे बा एवढं निवडून घेतलंय मी आता ते धुणं राहणार आहे का ते याच्यावरती. हे बा वारं एवढं सुटलंय तर ते धुणं जाईन उडून इकडंच घालायचं ना. चिमटे नाही का आता ते कंपाऊंडवर जरी घातलं तरी उडून जाईल. एवढं उशिरा धुणं धुतलंय. हे पा पायलनी बनवलाय चहा आणि पायलनी इतकी भाजी बनवली ना. अरे वा भारी बनवली ना. पण नाही नाही मला थोडीशीच खायची बाई. खाय तू. आणि हे ब्लॅक टी. तर हे वातावरण इतकं भारी झालंय संध्याकाळचं. सगळीकडं वारं वारं इतकं आबळ आलंय ना. असं आहे खेड्याकडचं वातावरण. तर शहराकडं असं वातावरण भेटतंय का पाहायला नक्की सांगा. हे पा इकडं तर लगेच काळं आबळ दिसतंय. ये बा काळूबाई चहा घेते. भारी गेली भाजी. हे पहा शिमला मिरची बटाट आणि काळा चहा. दादा खायचं का त्याचं 2 मिनिटात चालू आहे. लसूण आज संध्याकाळी काय वेगळा प्लॅन आहे तर नक्की. काय म्हणतो आम्ही आज संध्याकाळी नियोजन लावलेलं आहे. तर तुम्हाला दाखवू आम्ही शेवट आता थोडा टाइम आहे मग जाऊ बहीण जाऊ. अशा ह्या वेळेस यश पाहिजे होता आहे ना. उडवलंय मजा करीत असं रोज हॉटेलला जात असं. हॉटेलला हा पार्ट्या आहे ना. पार्टीवरलाच बरे. हे पहा झाली माझी अद्रक लसूण निवडून. हे काय करतेत हे पहा आज आहे बिर्याणीचा बेत. तर तांदूळ चिकन आणलंय वाटतं मसाले आणि काय राडा पडला इथं. असं मॅडमचं घर आणि इथं बसली पायल अभ्यासाला. पहा आता आहे पायलचं 10वीचं वर्ष. त्याच्यामुळं पायल जोरदार अभ्यास करते. मला पायलची अभ्यास करण्याची हे पाहून मला माझं लहानपणीचं एक शॉट आठवला. 7 सकून विचारले होते पायल मला दादांनी. मला जमानाच येईनाच आणि दादा मारित आहेत मला. मी म्हणते मला नाही येत. असं दादा आमचा अभ्यास घ्यायचे. तर हे पहा मला पण मस्त मारेल. हा माझ्या बाईला पण मी टोले दिलेले. हे पहा अंधारात काय दिसतंय का. काय मस्त गार वातावरण वाटतं इकडं सगळं. इथं हे नारळाचं झाड दिसतंय का नाही काय माहिती. आंब्याची झाडं आणि सगळं मोकळं. दादा ते कशाला खोलतो. भारी वाटत आहे इथं. अभ्यास करते ना ती. अभ्यास करू दी. तर हे पहा हे काय करतोय काय माहिती. इथं जेवण बिवणं झाले का आम्हाला जावं लागेल घरी. पण एकदम भारी वाटतंय इथं. वातावरण एकदम मोकळं आहे असं मस्त वाटतंय ना. त्याच्यामुळं असं खेड्यातलं वातावरण असं राहतंय. आम्ही गावात राहतो. इथं मॅडमकडं इतकं मस्त वाटतंय ना. सगळं हिरवं आहे तिथं. फक्त घरं पहा आणि रूममध्ये बसा असं आहे आमचं.
मग आमचं काम बी आवरल्यावर आम्ही येत राहतो अक्काकडं. तर हे पहा, पायल करीन अभ्यास. जेवण बिवणं झाल्यावर आम्हाला जावं लागेल घरी, कारण की आज येणार आहे माझी बाई. पाहू आता किती वाजता येते किती नाही. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.